बिर्याणी बनवायला येते का? मला आणि बिर्याणी बनवायला येते का? अगं मी एवढी सुपर बिर्याणी बनवते ना, तुझ्या मम्मीला सुद्धा बनवता येणार नाही, कळलं का? अच्छा. पण परे, आता तू बिर्याणीचं ध्यान करून दिलं ना, तर मला बिर्याणीच खाऊ वाटायला लागली. दादा तुला खाऊ वाटली का? मला खाऊ वाटते, हा पण तुला तेवढंच निमित्त पाहिजे होतं. कालच मटण खाऊन झालंय तर लगेच तिला बी काय असं सुचलंय बिर्याणी. अरे काल मटण खाल्ले. मटण आणि बिर्याणी मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, तुला आहे का माहिती? 800 आणि 800चे निम किती? 400. 1200 रुपये गेल्यात मटणाला काल. एवढं काय झालं तेव्हा गेलं म्हणून? आता बिर्याणीला सेपरेट आणावं मग काय मी लागतंय, काय त्याच्यात तर लय लागन, पीस लागा त्यात. अरे मी लय भारी बिर्याणी शिकले, तू खाल्ली नाहीस अजून. तू एकदा ना तू काय कर घेऊन तू कवा शिकली बनवायला? शिकले तुला आता काय सगळं सांगत बसू का इथं? तर माझ्या इकडं शिकवली माझ्या एका मैत्रिणीने, लय भारी बिर्याणी येते बघ. तू काय कर घेऊन ये सगळं सामान, मी बनवते. अरे देवा, अरे येते 2-4 दिवस इकडे पण पिसूटच काढते सगळं. वर्षाच्या तुला दुसरा धंदाच नाही येतो इकडे. काय म्हणतोय? काय नाही आणतो बिर्याणीला. काय आणायचे? कोंबडी, गावरान का चिकन आणायचे? ये काही बी घेऊन. गावरान अरे, कोंबडी माझ्या आणतो. हाताला चवच लय भारी आहे. तू काही जरी घेऊन आलं तरी मी सुपरच बनवणार. ए चल परे, लवकर घेऊन या, मी बाकीची तयारी करते. तिला काय काम नाही, लगेच हळूच ही करते बिर्याणी खायची. जरा जास्त आण रे. पप्पा हम्म. हॉटेल मधली बिर्याणी लय भारी आहे. होईल का? हॉटेल मधली बिर्याणी छान होती. आपण गोव्याला तीच खात होतो का नाही सारखी? तीच खात होतो. पप्पा आता आत्या कसली बनवती काय माहिती. मी फक्त तिला खाताना बघितलंय बाय, बनवताना तर कधी बघितलं नाही. आणि आता म्हणते की मला लय भारी बनवायची. शिकली बी असेल नवऱ्यामुळे, काय सांगता येत नाही. नवऱ्याच्या घरी गेल्यावर शिकते त्या बाया. इथं तर काय तिनं कधी केलं नाही, कसली करते काय माहित. चला खायचं तर बघू. हो किती बसली आहे. अरे इतका उशीर कुठं असते वेळ यायला? अगं मित्र भेटला होता एक, ती गप्पा मारीत मारीत उशीर झाला. तुला सांगितलं होतं की लवकर ये, बनवायचंय म्हणून. तू पप्पा तर तिथं मित्र भेटला दुकानात आणि तिथंच पंचायत गप्पा मारत बसलं पप्पा. अरे मी ते तांदूळ टाकलेत बाबा, तो त्याच्या 2-3 शिट्ट्या झाल्यात, पटकन बनवायचे. दे बाकीचं सामान काढून ठेवलंय. बनव पटकन. मी तुझ्या जवळ किचन वर बसते. हा चल, तुला बी शिकवते. आता बघ कशी बिर्याणी बनवते मी. चल चांगली करा, नाहीतर खायची इच्छा होणी माझी असं होऊ नका ना. बरं ताई काय करू मी? अगं काय नाही, काही करायची गरज नाही. मला ना 1 नंबर बिर्याणी येते बघ. तू काय सुद्धा आज करू नको, उलट तुझीच काहीतरी काम असेल ना ती बघ, मी सगळं करून ठेवते. अगं तू पण लक्षात ठेवशील की बाबा माझी भाऊजाई ना लय भारी बिर्याणी करते म्हणून सगळ्यांना सांगत सुटशील. जा तू तुझी की कामं करून मी बनवून ठेवते. नुसतं खायला येऊन बस बघ ताटावरती. हा बरं बरं चालतंय. नाही तू बी जा मम्मी सोबत. अगं तुला तर सरप्राईज आहे बघ माझ्याकडून. जावा, मी 1 नंबर बिर्याणी करते. अशी ना तुम्ही आता काय सांगायचं, बनवल्यावरच खाव. जा पटपट घ्या आवरून तुमचे काम. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. अरे. जरूर कोई ना कोई गड़बड़. मला काहीतरी गडबड वाटायला लागली बघ. दाल में कुछ तो काला है. बघू चल. A few moments later. अगे आत्या नुसतं वास येते, होतंय का नाही? अगं झाली बिर्याणी, आता ताटच बनवते आणि तुम्हाला आवाज देते. आता बनवून ठेवते. चल वर बघ पप्पा हे कुठे आहे. जा. पप्पा A few moments later. अरे दादा चल की लवकर, ताट वाढून ठेवल्यात. अहो पप्पा या की. किती उशीर लागला, मी तुझ्यासाठी थांबले जेवायचं. हा बरोबर. धरा तुमचं ताट. लय उशीर झाला. घ्या पटपट घ्या खाऊन. बघा कशी झाली सांगा मला. हा म्हणतो पप्पा हा तायडे, हा एकच पीस आहे तुला? नाही असेल की दुसरा एखादा असेल. नाही, बघू बरं मला तुझं ताट. चोक बघितलं का? एकच पीस आहे. काय ग तसं असं ते खावा तुम्ही, हाय की मी. राहू दे, मला माहिती आहे तुझा माझ्यावर लय जीव आहे. पण हे असं एकटीने असं एका पीस खातात, सगळ्यांना दिलेत ना तू. राहू दे, माझं घे ताट तुला, तुझं ताट मी खातो. बरं खा. एक पीस दिलाय
बाकीचं पीस ह्यांना आला असते ना दोघींना. तुम्हाला आलेत काय पीस? आम्हाला बी एक एकच पीस आहे. मला तर एकच आहे पप्पा. मग इतकं मटण आलेलं गेलं कुठं? ह्यात बी एक पीस आहे, तुझ्यात तुम्हाला बी पीस नाही. ताईचं ताट चेक करा बरं. काय रे काही बनांनो, हा कुशाल तोंड घेऊन माझ्याकडे बघायला लागले. ही काय ताट माझं आहे का? ही ताट दादाला दिलं होतं ना, त्याने दिलंय मला. काय नाही, मला दिलं की कुशाल बघा ते माझ्याकडे ताट. बघायला लागले. अयो मम्मी हो सगळं पिस्तर ह्याच्यात आहे तू. ही ताट दाद्याकडे होतं, दादाच्या ताटात सगळे पीस गेले, माझ्याकडे काय बघताय? बघ ना, ताईचा माझ्यावर किती जीव आहे बघ. मग मला सगळं पीस दिलं तो. मग काय तुला पीस दिलं होतं. अहो आम्हाला माहित होतं तुम्ही बहिणीचीच कड वाढणार आहेत म्हणून. बहिणीने अगोदरच तुमच्या ताटात जास्त पीस दिलं आणि बघितलं की परत बहीण तुम्हाला ताट देईन. पप्पा तुम्हाला आत्याचं गणित नाही कळणार. आत्याला माहितीच होतं तुम्ही आत्याला ताट देणार आहे म्हणून तुमच्या ताटात जास्त पीस टाकले होते आत्यानी. आत्याची सारखी बाजू घेता तुम्ही. नाही अरे दादा तसं काही नाहीये. माझा तुमच्यात किती जीव आहे, तुम्ही कुशाल किती पीस आहे ते सगळं ह्याच्यातच. ओ बाबा 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 सगळं ह्यातच येते की. अरे ते ताट तुला दिलं होतं. अरे किती तुमच्यात जीव आहे माझा. आ, कुशाल तू तुम्ही काय काहीच करता? नाही घेताना आमचा आता जीव. सगळ्यांना एक 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 इतकं एकटीला घेत असते ती वय ग. धर ग तुला. हा घे आता तुला. हा आणि खा. आला आता सगळ्यांना सामान. हे स्वतःच्या ताटात इतकं ठेवलं आणि मग काय ग? तसं नव्हतं. मग कसं दिलं होतं सगळ्याला. जरा गेलं कमी होतं. खा की अगं. फुटायला लागली की आता. अरे सगळ्याच्या ताटात दिलं होतं. आलं असेल चुकून तुझ्या ताटात जास्त. चुकून म्हणून तर सकाळ धरणं येऊ देत नव्हत्या. बरं बिर्याणी कशी झाली? बिर्याणी मस्त झाली ना का? मस्त झाली ना. खवा पिसाचा विषय सोडून द्या ना. खवा आपलं हे छान झाली, छान झाली. झाली का? प्रगती चांगली झाली का? हा छान झाली. मुलांना कधी म्हणायचं होतं मग चांगली झाली? पप्पा काय व लपून ठेवल्यावर काय आहे? कुठे काय लपवून ठेवलं होतं? बीस अगं काय नाही ग, माझ्या भावावर लय किती वाळून झालं म्हणून त्याच्या ताटात दिलं होतं. पण त्यांनी चुकीने ताट माझ्याकडे सरकवलं, तर मी काय करणार ना. असं दादा घ्या खाऊन हा पटापटा. चांगलं झालं.